शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। तर मित्रांनो, माझी खूप दिवसाची इच्छा होती की भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला येऊन दर्शन करायचे। तर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की मी आज भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे। तर आज आपण या ज्योतिर्लिंगाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पुण्यावरून भीमाशंकरला येण्यासाठी 110 ते 120 किलोमीटर अंतर आहे। पुणे नाशिक हायवेकडून आल्यानंतर नारायणगाव किंवा मंचर फाट्यावरून आपल्याला भीमाशंकरकडे जाता येते। मंचर किंवा नारायणगाव फाट्यावरून आल्यानंतर भीमाशंकरला येण्यासाठी 65 ते 70 किलोमीटर अंतर आहे। भीमाशंकरकडे जाणारा रस्ता डोंगराळ आणि वळणावळणांचा आहे। तसेच या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट झाडी पाहण्यास मिळते। मित्रांनो, मंदिराच्या जवळ गाडी लावण्यासाठी पार्किंग नसल्यामुळे गाडी 2 किलोमीटर अलीकडेच लावावी लागते। गाडी पार्क केल्यानंतर आम्ही बसच्या सहाय्याने भीमाशंकर एसटी स्टँड पर्यंत आलो। एसटी स्टँड कडून मंदिराकडे चालत जाताना सुरुवातीलाच एक लाइटिंगनी आकर्षक अशी तयार केलेली कमान पाहण्यास मिळाली। मित्रांनो, आता आपण मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळ पोहोचलेलो आहोत। साधारण 250 पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपण मंदिराकडे पोहोचतो। ज्या भाविकांना मुखदर्शन घ्यायचे आहेत ते भाविक सरळ चालत जाऊन मुखदर्शन घेतात। ज्या भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचे आहेत ते डाव्या बाजूला दिसणाऱ्या दर्शन रांगेतून जाऊन दर्शन घेतात। मित्रांनो, आम्हाला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचे होते म्हणून आम्ही दर्शन रांगेतून गेलो। जवळजवळ 4.5 तास रांगेत थांबल्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे। मित्रांनो, हे मंदिर 1300व्या शतकात बांधले गेले आहे, पण या मंदिराचा गाभारा 1800व्या शतकात नानासाहेब फडणवीसांनी बांधलेला आहे। मित्रांनो, जे भाविक मुखदर्शन घेतात ते भाविक गाभाऱ्यात येऊन समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर दर्शन घेतात। मित्रांनो, आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर दिसणाऱ्या मुखदर्शनाची दृश्ये पाहू शकतात। मित्रांनो, यानंतर आपण गाभाऱ्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाभाऱ्यातील मूळ भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, भीमाशंकर ज्योतिर्लिंग कसे तयार झाले याबद्दल मी आपल्याला छोटीशी कथा सांगणार आहे। मित्रांनो, रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा महादेवांनी वध केला। नंतर कुंभकर्णाचा मुलगा भीम याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अफाट शक्तीचे वरदान मिळवले। या शक्तीचा उपयोग करून महाबली भीमाने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी देवदेवतांचे छळ करण्यास सुरुवात केली। नंतर भयभीत झालेल्या सर्व देवदेवतांनी भीमाचा वध करण्याची महादेवांकडे विनंती केली आणि महादेवांनी महाबली भीमाशी युद्ध करून त्याचा याच ठिकाणी वध केला। नंतर सर्व ऋषीमुनींनी आणि देवदेवतांनी महादेवांना या ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी याच ठिकाणी कायमचा वास करण्याची विनंती केली। महादेवांनी म्हणजेच शंकराने भीमाचा वध केला म्हणून या ठिकाणच्या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर असे नाव देण्यात आले।